अनिल देशमुख यांच्यावर गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक प्रचार काळामध्ये 19 नोव्हेंबरला कथित हल्ला झालेला होता। कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये खोटी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात कोर्टाला अहवाल दिल्याची खात्रीलायक माहिती सुद्धा मिळाली आहे। या अहवालामध्ये पोलिसांनी मांडलेल्या तर्कावरून हल्ल्याची घटना खोटी असल्याचा पोलिसांनी दावा केलेला होता आणि तो आता भक्कम होत असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या अहवालामुळे राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते। 19 नोव्हेंबरला म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या 2 दिवस आधी संध्याकाळच्या सुमारास अनिल देशमुख यांच्यावर नरखेड काटोल मार्गावर बैलफाटाजवळ हल्ला झालेला होता। झुडपांमध्ये लपलेल्या चौघांनी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला चढवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, काय नेमकं या प्रकरणामध्ये घडलेलं आहे? खात्रीलायक सूत्रांनी काय माहिती दिली आहे? खरं तर नागपूर ग्रामीण पोलिसांनी बी फायनल रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो फॉरेन्सिक जो एक्सपर्ट्स होता त्यांनी तयार केलेला अहवालानंतर हा संपूर्ण रिपोर्ट करण्यात आला होता। 18 नोव्हेंबरला म्हणजे गेल्या वर्षीच्या 18 नोव्हेंबरला ही घटना घडली होती। अनिल देशमुख यांच्या गाडीवर जो हल्ला झाला होता तो बनावट असल्याचं या अहवालातून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात 2-3 तथ्य त्यांनी सादर केले आहे की फॉरेन्सिक पद्धतीने संपूर्ण चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये कशा पद्धतीने हा हल्ला जो होता तो बनावट असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी करण्यात आलाय। आणि या सगळ्यावर आता उत्तर देण्यासाठी अगदी थोड्याच वेळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रेस कॉन्फरन्स पण सुरू होते। आपण त्याची तयारी बघू शकतो। कोणत्याही क्षणाला अनिल देशमुख इथे पोहोचू शकतील। पण एकूण 18 नोव्हेंबरला जी घटना घडली होती रात्रीच्या सुमारास काटोलच्या दरम्यान झालं ते निवडणुकीचा संपूर्ण काळ होता आणि त्यांनी त्यांचे विरोधक जो होते त्यांच्यावर आरोप केला होता की त्यांच्या काही समर्थकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला होता, काही दगड फेकले होते। पण त्याच्यावर जी फॉरेन्सिक पूर्ण लॅब टेस्टिंग झाली आणि पूर्ण फॉरेन्सिक अहवाल आणि सगळं जे तपासण्यात आलं त्यामध्ये हा संपूर्ण अहवाल हा बनावट संपूर्ण हल्ला जो आहे तो बनावट असल्याचा दावा करण्यात आला। आणि अनिल देशमुख आता प्रेस कॉन्फरन्सला अगदी काही क्षणातच पोहोचतील। त्यांची प्रेस कॉन्फरन्स होईल आणि थेट त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया आणि ही प्रेस कॉन्फरन्स लगेच सुरू होत आहे, त्यांच्याकडे थेट जाऊया। 19 नोव्हेंबरला म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या 2 दिवस आधी संध्याकाळच्या सुमारास अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालेला होता। मात्र हा हल्ला खोटा आहे असा अहवाल कोर्टाने दिल्याची माहिती मिळते। त्यावेळेस माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहित आहे की गाडीचे काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला, एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेंनी सांगितलं की एसपी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर